रसिक श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्व कामगार बंधू भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, याच निमित्तानं इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आम्ही निमंत्रित केलं आहे रत्नागिरीतील यशस्वी उद्योजिका दया भिडे यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, पहिल्यांदा मला तुमचं अभिनंदन करायचंय यासाठी की गजानन महाराज मंदिर आणि साईबाबा प्रतिष्ठानतर्फे तुम्हाला महिला दिनाच्या निमित्तानं महिला उद्योजिका आणि सामाजिक योगदान यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. मॅडम, जेव्हा असे आपल्याला पुरस्कार मिळतात तेव्हा आपण थोडंसं भावूक होतो आणि मागे वळून पाहतो. तर जेव्हा तुम्ही पूर्वीचे दिवस आठवता तर तोच धागा पकडून मी तुम्हाला असं विचारीन की तुमच्या या व्यवसायाला सुरुवात कशी झाली, केव्हा झाली आणि या व्यवसायामध्ये यावं ही प्रेरणा तुम्हाला कुणाकडून मिळाली? सर्वप्रथम की माझे सासरे म्हणजे कैलासवासी नानासाहेब भिडे यांचं स्मरण करून असं म्हणेन, त्यांनी साधारणपणे 1985 साली या व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यात त्यांचा उद्देश काय होता तर कोकणात तयार होणारा जे नैसर्गिक संपत्ती आहे, जे रॉ मटेरियल आहे आणि ज्याला चांगली न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे आणि जे दुर्लक्षित फळं आहेत कोकणात तयार होणारी, त्याच्यावर काम करणं. त्याच्यामुळे त्या व्यवसायाची सुरुवात कुटुंबातून झाली, ज्याच्यामध्ये त्यांच्या मातोश्री कैलासवासी भागीरथीबाई भिडे, माझ्या सासूबाई वसुधाताई भिडे आणि माझी नणंद संजीवनी जोशी यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचे मुलगे तिघंजणं म्हणजे आनंद, श्रीकांत आणि किशोर हे तिघेजणं वडिलांच्या बरोबर असतातच मुलं जनरली, पण ह्या तिन्ही घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा व्यवसाय जेव्हा त्यांना सुचला की एक त्याच्यात मूळ त्यांचा असा उद्देश होता की कोकणात जो आपला पर्यटक येतो त्याने कोकणच्या शेतकऱ्यांना काय द्यायला पाहिजे मिळवून. म्हणजे जसं की आंबापोळी केली, फणसपोळी केली, कोकम सरबत केलं, तर ह्याचं श्रेय जसं शेतकरी माल आणतो त्याला जातं, तसेच त्याच्यापासून मिळणारे जी उत्पादनं आहेत तयार होणारी त्याचा पैसा हा शेतकऱ्यांकडे जावा. ह्या धारणेने, ह्या उद्देशाने ह्या व्यवसायाला घरातनं सुरुवात झाली. आणि ह्या तिघींनी त्यावेळेला त्यांना खूप मोठी साथ दिली, कारण सगळं घरगुती स्तरावर सुरुवातीपासून जे आपण म्हणतो ट्रायल्स, की एखादं प्रॉडक्ट जेव्हा मार्केटमध्ये येतं त्याच्या आधी त्याच्या बऱ्याच ट्रायल्स घरात झालेल्या असतात. त्याच्यामुळे घरी ते तयार करायचं, मग ती प्रमाणं कशी सेट होतात, मग किती दिवस राहतात, या सगळ्याला ह्या तिघींनी त्यांना खूप मोठा त्यावेळेला हातभार लावला. आणि माझ्या आठवणीनुसार वसुधाताई भिडे म्हणजे माझ्या सासूबाई गेले 15 वर्षापूर्वीपर्यंत एकदम ॲक्टिव्ह होत्या व्यवसायामध्ये सुद्धा, किंवा त्यांच्या मातोश्री ह्या सुद्धा अगदी घरातनं जी काही मदत असेल ती त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून या दोघींनी, आणि तिसरी माझी नणंद संजीवनी जोशी, तिनेही अशा तऱ्हेने त्यांनी मदत केली या सगळ्या उद्योगाला. तुमचं प्रेरणास्थान हे घरातल्या स्त्रिया हेच आहे आणि सासरे मेन सासरे आहे. बरोबर. मॅडम, आज तुमचा जो काही व्यवसाय आहे तो सर्वदूर पसरला आहे, त्याच्या ब्रांचेस झाल्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये. पण कुठल्याही अशा मोठ्या गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्या गोष्टीपासून झालेली असते. तर रत्नागिरीमध्ये हा व्यवसाय सुरू करताना, तुम्ही या व्यवसायात आल्यानंतर तेव्हासुद्धा काही अडचणी भासत होत्या का? सुरुवातीला तर आल्या असतीलच. हो, थोडी माझी बॅकग्राऊंड सांगते की माझे वडील स्टेट बँकेतनं रिटायर्ड ऑफिसर, त्याच्यामुळे आम्हाला कायम एक म्हणजे रेल्वेचा रूळ म्हणतात तसं की नियमित जीवन जगण्याची आमची शैली होती किंवा आम्हाला सवय होती. जेव्हा इकडे लग्न होऊन भिड्यांच्या घरी आले त्यावेळेला प्रथम व्यवसाय म्हणजे काय हे मी बघितलं. कारण काय कधीही माहीतच नव्हतं मला ही सवय. आणि मे महिन्यामध्ये आमचं लग्न झालं, त्याच्यामुळे त्यावेळेला पूर्ण सीझनचे दिवस होते. त्यावेळेला आमच्याकडे जवळजवळ 7-8 क्लार्क होते आणि आमच्या घराच्या अंगणामध्ये शेतकरी सगळं त्यांचं रॉ मटेरियल असेल ते विकायला आणायचे. आणि सकाळी अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते 7 ते 10 वाजेस्तोपर्यंत जसा आठवडा बाजारची गर्दी असते ना, तशीच आमच्या अंगणात गर्दी असायची. सासरे पायरीवर बसून प्रत्येक शेतकऱ्याला किंवा जो कोणी येईल रॉ मटेरियल घेऊन त्याला न्याय द्यायचे की म्हणजे व्यवस्थित किंमत मिळते की नाही. आणि थोडं सांगायला असा आनंद होईल की शेतकऱ्याच्याच ह्याच्यावर आपण जगत असतो ह्या सगळ्या रॉ मटेरियलवर पुढे प्रोसेस करून, पण त्यांना तेवढं अटेंड केलं जात नाही. म्हणजे त्यांना आपण
पाहुण्यांचा दर्जा दिला जात नाही, जो शेतकऱ्यांना सासऱ्यांनी दिला असं नक्की म्हणेन की त्यांच्यासाठी आजही आमच्या अंगणात कूलर आहे. वा वा. किंवा सकाळी 7 ते 10 या वेळात येणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही चहा किंवा सरबत, ताक काय हवं असेल ते, आणि सकाळी 10 नंतर आजही रात्री 12पर्यंत कितीही माणसं येऊन देत, रिक्षावाले असून देत, त्या प्रत्येकाला आम्ही सरबत देतो. का तर एक पाहुणचार हा बरोबर. एक आपण मानतो तिथे कोकणात की उन्हातनं खूप लांबून शेतकरी येतात. त्याच्यामुळे ही पद्धत सासऱ्यांनी सुरू केली. मॅडम, हे बोलत असतानाच असा मनामध्ये एक विषय आला की मॅनेजमेंट जरी आपली असली हो. तरी राबणारे हात हे तितकेच महत्वाचं आहे. 100%. तर जे तुमच्या इथे आता कामगार आहेत, श्रमिक आहेत, हो. तर त्यांचा किती वाटा आहे या तुमच्या उद्योगामध्ये? त्यांचा काय रोल आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हे जेव्हा आपण वरच्या पायऱ्या चढतो ना, तेव्हा ही सगळी सिस्टीम खालपासून जेव्हा सक्षम असेल त्याच वेळेला आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे नुसत्या डोक्यातल्या संकल्पना असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर मदत करणारे हात, कष्ट करणारे हात जे 100% आमच्याकडे आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमुळेच आज जे काही आम्ही म्हणजे यश मिळवू शकतोय किंवा पुढे जातोय, तर ह्या सगळ्याला त्या सगळ्यांचा हातभार आहे. आमचे शेतकरी बंधू, काम करणारे कामगार, आमच्या घरातले सगळे फॅमिली मेंबर, की जे सगळेजण आपापल्या परीने आपला रोल, आपलं जे काय काम दिले ते सकाळपासून रात्रीपर्यंत रेग्युलरली ते परफॉर्म करतात. म्हणूनच म्हणजे यशाचं शिखर आम्ही गाठू शकतोय असं मला वाटतं. आणि ते नातं तुम्ही निर्माण केलंय त्यांच्याशी, आपुलकीचं. नक्की नक्की म्हणून कामगारांना सुद्धा हे आपलं काम आहे, आपलं काम आहे असं कुठेतरी वाटतं. जाऊन करतोय असं नाही वाटत असं. इतरही जे उद्योग करणारे आहेत, उद्योजक, त्यांना काय सांगाल की कामगारांशी नातं कसं ठेवलं पाहिजे? म्हणजे मला असं वाटतं की आपण जर त्या व्यक्तीला, त्या बाईला मी तिथे जर गृहीत धरलं, मी तिथे असेन तर काय करेन, तर आपणच मग आपण त्या दृष्टीने ती कृती केली जाते. की जसं की आमच्याकडे येणारा जो स्टाफ आहे ना, तो बसमधून उतरल्यानंतर सुद्धा अर्धा तास पायी चालत जातात. यांच्यासाठी मग आमच्या डोक्यात अशी एक संकल्पना आली की आपण त्यांना नाश्ता देऊया फॅक्टरीत. मग त्यावेळेला असं झालं की सीझनची गडबड आहे म्हणून आपण सुरू केला असेल असं कामगारांना वाटलं. मग त्यांनी येऊन सांगितलं की आता सीझन संपलाय, तर आता तुम्ही नाश्ता बंद केला तरी चालेल. त्याच्यावर आम्ही असं म्हटलं की ह्या वेळेला जर आपल्याला भूक लागते, म्हणजे पाण्याला आधार, तर त्यांना लागणारच आहे ना. त्याच्यामुळे माणसं सुद्धा येणारी अगदी पहिल्या तासापासून ते अगदी 8 तास 9 तास काम करत असलं तरी आनंदी असतात, तृप्त असतात. की कधी आम्ही जर मालकांना काही अडचण सांगितली तर ते दुर्लक्ष करत नाहीत. कारण हे आम्ही एक मानतो की ते आपलं कुटुंब आहे. आपलं जसं घरात कुटुंब आहे तसंच हे आपलं कुटुंब आहे. ही एक चळवळ आहे म्हणजे असं मला वाटतं. हातात हात घालून पुढे जाणाऱ्या गोष्टी आहेत अगदी या. अगदी. यामध्ये महिला कामगारांचा किती सहभाग आहे तुमच्या इथे? 85% पेक्षा जास्त आमच्याकडे महिला वर्ग आहे. हां. आणि मला अगदी असं अभिमानाने सांगावंसं वाटेल की 36 ते 37 वर्ष काम केलेल्याही आमच्याकडे स्त्रिया आहेत. की ज्या वेळेला सुरुवात झाली आमच्या फॅक्टरीला तेव्हापासून ते आत्तापर्यंत, मग त्या जर तेवढ्याच फिजिकली फिट आहेत, काम करू शकतायत, तर आपण त्यांना थांबवायचं नाही. त्यांच्याकडून येऊन दे की आम्ही आता थांबतो. म्हणून अशा काही 10-15 स्त्रिया अजूनही आमच्याकडे आहेत. असे काही आमचे कामगार बंधू पण आहेत जे 55 वर्ष काम केलेले 2-3 आमच्याकडे आहेत, ज्यांच्या हातून आम्ही आमच्या एका आउटलेटचं उद्घाटन केलं होतं. आणि ते पण एवढं सरप्राईज ठेवलं होतं की त्यांना जर कळलं असतं तर ते तयार झाले नसते. म्हणून मग सगळ्यांना एकदम घेऊन गेलो आणि मग त्यावेळेचा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खूप बघण्यासारखा होता. आणि खरंच हे खूप विशेष आहे. असा विचार एखाद्या उद्योजकाच्या मनात येणं ही सुद्धा खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि तुमच्याकडून ही घेण्यासारखी आहे. महिला कामगार असतील किंवा पुरुष कामगार असतील, त्यांच्या प्रगतीसाठी काय प्रयत्न केले जातात किंवा महिलांसाठी काही विशेष योजना राबवल्या जातात का? हां, म्हणजे आता आम्ही प्रायव्हेट लिमिटेड आहोत. गेली 6 वर्ष झाली आम्ही प्रायव्हेट लिमिटेड झालो आहे. त्याच्यामुळे आम्ही असं एक ठरवलं की पहिल्या दिवसापासून येणाऱ्यालाही प्रॉव्हिडंट फंड किंवा ESIC ज्या त्यांच्या मेडिकलच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या सगळ्यांचा त्यांना फायदा करून द्यायचा. मग काही वेळेला वयाचं बंधन असतं ज्याला आपण काही करू शकत नाही, पण मॅक्झिमम ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना सुट्ट्या आठवड्यातून 1 दिवस, मग आता अगदी फुल सीझनचे दिवस असले तरी एक 6 दिवसांनी एक आपल्याला फिजिकली विश्रांतीची गरज असते, ती ओळखून आम्ही 1 दिवस त्यांना सुट्टी देतो.
रात्री उशीर झाला घरी जायला तर पोचवण्याची, सकाळी लवकर यायचं असलं तर आणायची व्यवस्था करतो. काय वयोगटातले कामगार आहेत तुमच्या इथे? आमच्याकडे खरं सांगू का मॅडम, आत्ता 12वीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्याच्यामुळे 12वीच्या परीक्षा झाल्यानंतरच्याही मुली येतात, ज्या 2 ते 3 महिने इथे अर्थार्जन करतात आणि पुढे वर्षभर शिकू शकतात. म्हणजे त्या एक 20 वर्षापासूनच्या त्या आत्ता अगदी 60 वर्षापर्यंत अशा वयोगटातल्या स्त्री पुरुष आमच्याकडे कामगार आहेत. आणि मला वाटतं तुम्ही हे जे सगळं सांगताय त्याच्यावरून वयानं मोठ्या असोत किंवा अगदी तरुण मुली असोत त्यांना सेफ वाटतं इथे कामाला येण्यासाठी. नक्कीच. मॅडम, कोकणचं वैभव असं ज्याला म्हणता येईल, तर असा कोकणी मेवा म्हणजे आंबा, कोकम, फणस, करवंद अशा कोकणी फळांवर प्रक्रिया करून तुम्ही अनेक उत्पादनं बाजारात आणलेली आहेत. हो. तर ह्या पारंपरिक चवी जपताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? आपल्याला माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन खूप आहेत. हो. ज्याच्या त्याच्या घरी आंबा, फणस, काजू ही झाडं असतातच. पण त्याच्यासाठी एक की प्रूव्ह करणं की ही टेस्ट सातत्याने मिळणं याच्यासाठी प्रयत्न असतो आमचा. आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूचं नुकसान होत नाही फळाच्या, ते टिकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न असतात. म्हणजे शर्यतीमध्ये टिकण्यासाठी असं मी म्हणते की रोज काहीतरी ॲडव्हान्स जरी येत असलं तरी आपण कुठे थांबायचं आणि चांगलं प्रॉडक्ट वाजवी दरामध्ये उत्तम उत्पादन कसं देता येईल ह्याचा आमचा विचार आहे आणि तो सातत्याने करण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचंही काही नुकसान होणार नाही हा पण एक विचार घेऊनच हे सगळं काम चालतं. तेच मी तुम्हाला विचारणार होते की या उत्पादनासाठी जो कच्चा माल लागतोय, तर म्हणजे फळं असतील समजा, तर तुम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून हा माल घेता का? हो, स्थानिक शेतकऱ्यांनाच आम्ही प्राधान्य देतो. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही तयार होतं, जसं की आंबे हळद मोठ्या प्रमाणात होते, जी अतिशय औषधी आहे. मग गेले 2-3 वर्ष मी स्वतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा शेतकरी सर्वे करते. त्याच्यामुळे एक 250-300 शेतकऱ्यांपर्यंत मी जाऊ शकली. अजून खूप आतमध्ये भाग आहेत की जिथे खरंच त्यांचं ने-आण करणं फळांचं किंवा इतर मालाचं अशक्य असतं. अशा वेळेला आम्ही तिथे जाऊन त्यांना असं सांगतो की तुम्ही तुमच्या दारामध्ये माल तयार ठेवा, आमची गाडी येईल आणि तुम्हाला तिथून माल देईल आणि रोख पैसे देऊन आम्ही ते खरेदी करतो. मग आंबे हळदीचं हे महत्त्व गेले 3 वर्ष शेतकऱ्यांना पटलं. जे आमचे आंबे हळद लोणचं म्हणून प्रॉडक्ट आहे, त्याच्यासाठी गेले 2 वर्ष आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 5 टनापेक्षा जास्त आंबे हळद आम्हाला दिली. नंतर लाल तांदूळ एक प्रॉडक्ट आहे आमचं, गावठी पोहे किंवा सुखं खोबरं आम्हाला मोठ्या प्रमाणात लागतं, हळद लागते कारण आमची लोणच्यांची रेंज मोठी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ज्या किमतीत विकत घेतो ती किंमत आम्ही तुम्हाला देऊ. या माध्यमातनं म्हणजे रत्नागिरी परिसरामधल्या किती कुटुंबांना तुम्ही आधार दिला यामुळे? जवळपास 1985 साली जेव्हा आमच्या व्यवसायाची सुरुवात सासऱ्यांनी केली तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मते 8 ते 10 हजार हातांना आम्ही काम देऊ शकलो. कच्चा माल ते अंतिम तुमचं जे प्रॉडक्ट आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे. तर तुमच्याकडे येणारे जे कामगार आहेत ते काही यामध्ये कुशल असतीलही, पण काही त्यांना काहीच माहिती नाही असंही असू शकते. मग त्यांच्यासाठी तुम्ही काही त्यांना ट्रेनिंग देता का? कसं असतं तिथे? म्हणजे जनरली मी म्हटलं तसं 85% महिला कामगार आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्याच काही शिकलेल्या असतात असं नाही किंवा मशीनची माहिती नसते. मग त्यांना आल्यानंतर एक 8 दिवस आम्ही प्रॉपर हे मशीन कसं चालवायचं, ह्याची काळजी कशी घ्यायची हे रेग्युलर शिकवतो. फॅक्टरीमध्ये आमच्या 2-3 लेडीज सुपरवायझर आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी सुपरविजन करत असतात. म्हणजे काही त्यांना लागलं, काही असं शंका आली तर त्या शंकांचं ते निरसन करतात. पण येणाऱ्या प्रत्येका हाताला आपण काम देऊ शकू हा उद्देश असतो. त्याच्यामुळे त्या तऱ्हेचं काम देण्याचा प्रयत्न करतो. एखादी वेगळ्या विषयामध्ये एक्सपर्ट वाटली तर तिला वेगळ्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये काम देतो. म्हणजे फॅक्टरीमध्ये ग्रुप्स आहेत वेगवेगळे, प्रोडक्शन ग्रुप आहे, पॅकिंग ग्रुप आहे, डिस्पॅचिंग ग्रुप आहे. या 3मध्ये ती आलेली महिला किंवा तो आलेला पुरुष कुठे उपयोगी पडेल या दृष्टीने एक 4-5 दिवसामध्ये आपल्या लक्षात येतं. म्हणजे ज्याला जे जमेल आवडेल ते काम तुम्ही तिथे देता. म्हणजे दुसऱ्या दिवशी येताना त्यांना आनंद वाटला पाहिजे आपल्याकडे काम करायला ना. त्याच्यामुळे थोडं आपण आणि थोडं त्यांचं असा चॉईस असतो त्यांना. आपल्या कोकणातल्या तरुणांना या व्यवसायात जर उतरायचं असेल तर त्यांना काय सांगाल? आणि
काही श्रमिक म्हणून, कामगार म्हणून जर का अशा ठिकाणी जाऊ इच्छित असतील तर त्यांना काय सांगाल? नक्कीच. आता आपल्याकडे एवढी नैसर्गिक संपत्ती आहे जी अजूनही त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकलो नाही आहे, त्याच्यामुळे ती फुकट जाते. हो. मग आपल्या इथले तरुण किंवा तरुणींनी मुंबई पुण्यामध्ये मोठ्या ठिकाणी जाऊन कुठच्या तरी मॉलमध्ये काम करण्यापेक्षा इथे जे मिळतंय तिथे जर राहिले तर एकतर त्यांना अतिशय नैसर्गिक सगळं सुखसोयींनी युक्त राहायला मिळेल आणि इथे आपल्याकडे काम आहेच त्यांना ते उपलब्ध करून देता येईल. जसं की 2-3 वर्षापासून आमच्या असं लक्षात येतं की फळ तयार आहे पण ते काढण्यासाठी माणसं नाही आहेत. मग अशा वेळेला आम्ही 2 ग्रुप असे तयार केले की जे झाडं तुमची घेतील, फळ उतरवून देतील. अच्छा. त्या झाडाच्या मालकालाही पैसे मिळतात, हो. आम्हाला फळ मिळतं. या ह्याच्यातनं 8-10 तरुण आमच्याकडे आले. ते उत्तम तऱ्हेने काम करतात. जिथे झाडं असतील ते आमच्याकडे शेतकऱ्यांनी जर विचारपूस केली तर आम्ही त्यांना त्यांची नावं देतो, नंबर देतो. आपापसात ते कॉन्टॅक्ट करतात. तिथे जाऊन ते फळं काढतात, त्यांना पैसे देतात, मला आणून घालतात. त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याकडच्या तरुणांना रोजगार इथे उपलब्ध आहे. त्यांनी इथे राहून तो प्रयत्न करायला काही हरकत नाही. करायची इच्छा फक्त हवी. इच्छा पाहिजे. मॅडम, जेव्हा स्त्री नोकरी करते किंवा असा एखादा व्यवसाय करते तर तेव्हा असं म्हटलं जातं की तिला घर आणि व्यवसाय किंवा नोकरी हे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. तर तुमचा काय अनुभव आहे या बाबतीत? नाही, ह्याबद्दल मी खूपच सुखी आहे असं मी म्हणेन. एकतर आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे प्रत्येक कामाचं विभाजन मोठ्या कुटुंबामध्ये जेव्हा घरात लहान मुलं असतात, म्हणजे माझ्याही मुली लहान होत्या त्यावेळेला घरातली इतर माणसं असायची की जे त्यांची देखभाल करू शकायचे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे कुठेही आपण जाऊ शकतो आणि प्रत्येक कामामध्ये विभागणी होत असल्यामुळे घरातलंही आपण इक्वली करू शकतो, तसंच बाहेरचंही नक्की करू शकतो, असं माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकते. आज कामगार दिन आहे तर त्या कामगार दिनाच्या निमित्तानं आपले जे कामगार बंधू भगिनी आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल? शुभेच्छा देतानाच काय सांगू इच्छिता? आधी प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देते की आपलं कोकण एवढं समृद्ध कोकण आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वनस्पती आहेत, ज्यांना आजही मार्केटमध्ये दर्जा मिळाला नाही आहे. तर तरुणांनी, मुलींनी जर सुरुवात केली कामं करायला, तर आत्तापासूनच सुरुवात केली तर नक्कीच अजून आपण चांगल्या तऱ्हेने कोकण उत्तम प्रकारे त्याची प्रगती करू शकू आणि तुम्हाला इथे उत्तम आरोग्य मिळेल आणि तुम्हाला इथे व्यवसाय करायला किंवा नोकरी करायला संधी नक्की मिळेल. तुम्ही तसा प्रयत्न करा. आम्हीसुद्धा काही प्रमाणात काम देऊ शकलो तर नक्की आम्ही ते देणार, कारण आमचा जसा व्यवसाय वाढतोय, आज आमची 15 आउटलेट आहेत, 16व्या आउटलेटचं आमचं काम चालू आहे आता. त्याच्यामुळे आम्ही त्यातही मला आवडेल सांगायला की 100 स्त्रियाच काम करत आहेत तिथेही. तर अशा काही मुली किंवा स्त्रिया पुढे आल्या तर आज आमच्याकडेही त्यांना संधी आहे. पण ह्या विचाराने त्यांनी एक मनात ठरवलं पाहिजे की मी काम करेन तर कोकणात आणि कोकणासाठीच करेन. तर निश्चितपणे युवकांनीच आता पुढच्या पिढीने परत मातीत हात घालून आपण शेती करूया. जे आपण ऐकतोय की सगळीकडे संकरितमुळे जे काही नुकसान होतंय ते आपण आपल्यापासूनच सुरुवात करून टाळू शकू आणि समृद्ध जीवन जगायला आपण परत एकदा सुरुवात करू शकू असं मला वाटतं. वा. आणि आपल्याला दिसतंय असं की एक गावाकडे परत येण्याचं प्रमाण काही प्रमाणात दिसायला लागलंय. काहीतरी आपण गावाकडे जाऊन करू, आहे ते राखायचा तरी प्रयत्न करू, वाढवता नाही आला तर याचा सगळ्यांनी नक्कीच विचार करायला करूया. मॅडम, जेव्हा आपण असं काही कार्य करत असतो तर तेव्हा कौतुकाची थाप ही आपल्यासाठी नक्कीच आवश्यक असते, म्हणजे एक उभारी देणारी असते. खरं सांगू का की सासरे ज्यांच्या प्रेरणेने मी या व्यवसायात शिरले, आमचा इथे रत्नागिरीमध्ये हॉटेलही आहे 85 वर्षाचं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 वर्ष मी तिथेही काम केलं. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी मला कौतुकाची थाप आहे. कारण माझ्या वडिलांचंच नोकरीतलं सगळं आयुष्य गेलेलं असल्यामुळे आमचं व्यवसाय हे माहिती नव्हतं, पण त्याच्यातनं मी सासऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सगळं शिकू शकले. मी गेले 15 ते 20 वर्ष इथल्या भगिनी मंडळाची सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. आम्हीच मैत्रिणींनी एक
संस्था निर्माण केली, त्याची मी अध्यक्ष आहे. इथे एक मोठी गावामध्ये आपल्या संस्था आहे, त्याची गेले 3 वर्ष त्या पॅनलवर मी होते. त्याच्यामुळे इथे काम करण्यातही मला मनापासून खरंच खूप आनंद मिळतो, ज्याच्यासाठी माझ्या मिस्टरांची, माझ्या मुलींची अतिशय मला एक सपोर्टिंग सिस्टीम किंवा माझी आई आहे माझ्याकडे, सासूबाई आहेत, ह्या सगळ्यांचा मला खूप पाठिंबा आहे. त्याच्यामुळे पुढे जाताना आपल्याला नक्की एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. जेव्हा मी शेतकऱ्यांना भेटायला जाते तेव्हा मागे कधी अशी मला चिंता नसते. माझी मुलगी घरात आहे, आई आहे, सासूबाई आहेत, ज्या मागचं माझं जे काही असतं आपल्या स्त्रीचं घरातलं ते सगळं व्यवस्थित बघू शकतील. त्याच्यामुळे अशी कधीच चिंता वाटत नाही. आणि ही सुद्धा एक इनडायरेक्टली मिळालेली रोजची थापच आहे असं मला वाटतं कौतुकाची. तू कर, आम्ही आहोत असं सांगणारं पण 100% कोणीतरी लागतं. जेव्हा असं काही कौतुक होतं आपलं, तेव्हा एक जबाबदारी पण आपली वाढते, नाही का? स्पर्धेच्या या युगात टिकून राहायचं असेल तर आपल्याला नवनवीन प्रयोग करायला लागतात. तर तुमचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता त्यामध्ये तुम्ही काही बदल केलेत का लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? हां, म्हणजे मला असं सांगायला आवडेल की कोविडनंतर सगळंच मार्केट किंवा जे आपलं राहणीमानसुद्धा जेव्हा डिस्टर्ब झालं तेव्हा लोकांचे फोन यायचे की आम्हाला पाचक हवं आहे किंवा सरबत हवं आहे. मग अशा वेळेला आम्हाला पाठवणं शक्य नसायचं म्हणजे कोणालाच. त्यावेळेला एकदम एक मनात असा विचार आला की जर आपण ऑनलाईन चालू केलं तर त्याचा लोकांना नक्की उपयोग होईल. पाठवता येईल आपल्यालाही. त्यावेळेला आम्ही आमची एक लिंक चालू केली, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्ही चालू केला, ज्याला आज खूप चांगल्या तऱ्हेने त्याला रिस्पॉन्स मिळाला की घरी बसून भारतातनं लोक ऑर्डर करू शकतात, सिंगल प्रॉडक्टही ते खरेदी करू शकतात. त्याच्यामुळे किंवा इन्स्टंटमध्ये आम्ही आलो. मग खिचडी म्हणा किंवा फणस सांदण आमचं एक प्रॉडक्ट आहे की जे आपल्या स्पेसिफिक कोकणातल्या लोकांना आवडतं. मग तो फणसाचा रस टिकवून त्याच्यापासून इन्स्टंट आम्ही सांदण केलं. कुळथाचं पीठ इन्स्टंटमध्ये आणलं किंवा झुणका इन्स्टंटमध्ये केला बेसनाचा, की जे बाहेर परदेशात जाणारी जी मुलं आहेत त्यांना हे प्रकार आपल्याकडचे आवडतात, तिकडे मिळत नाहीत, पण ते त्यांनी जर नेलं तर ते बनवू शकतात. खिचडी तर अगदी म्हणजे दुप्पट पाणी घालून तुम्ही शिजवलीत तर म्हणजे आम्ही म्हणतो फक्त तुमचं पातेलं आणि पाणी द्या, साहित्य आम्ही आमचं वापरतो. म्हणजे लहान मुलं जेव्हा बरोबर असतील प्रवासात किंवा वयस्कर माणसं असतील, पेशंट असतील, तर बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा म्हणजे त्यानंतर लोकांचा तो कल जेव्हा कमी झाला त्यावेळेला ह्या संकल्पना आमच्या सुचून त्या चांगल्या आम्हाला उपयोगी पडायला लागल्या. की आमची खिचडी आधीपासूनच होतं प्रॉडक्ट, पण सांदण आम्ही इंट्रोड्यूस केलं किंवा ही जी पिठलं मी म्हटलं 2 प्रकारची इन्स्टंटमध्ये की फक्त पाणी घाला, बाकी त्याच्यात सगळं घातलेलं आहे. मग त्याला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि आमच्या ह्या लिंकमुळे एक चांगला उपयोग झाला की लोक आता म्हणजे शेकड्यांनी महिन्यात आम्ही ह्या ऑर्डर करतो. त्याच्यामुळे ह्या लिंकचा चांगला उपयोग नक्कीच. झाला. म्हणजे परदेशात जे राहतात त्यांच्यासाठी याचा उपयोग आहेच, पण ज्या नोकरदार स्त्रिया आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्यांनाही हे इन्स्टंट तुमचे जे प्रॉडक्ट आहे त्याचा फार उपयोग होऊ शकतो. किंवा हे जेव्हा प्रोसेसिंग सुरुवातीपासून सासऱ्यांनी सुरू केलं तेव्हा फळातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू, जीवनावश्यक असलेले घटक कमी प्रकारे लॉस होऊन जे आपण करू शकू हे उद्देश असल्यामुळे पाचक आज घ्यायचं झालं तर त्याच्यात आल्याचा लिंबाचा रस आहे की जे डायजेशनसाठी अतिशय उपयोगी पडतो. किंवा नाचणी सत्व आम्ही मोठ्या प्रमाणात जे करतो ते बेबी फूड म्हणून सुद्धा वापरलं जातं की 4 महिन्याच्या बाळाला बाहेरचं फिडिंग काही करतो त्यावेळेला जर सत्व दिलं तर कॅल्शियम डेफिशियन्सी राहत नाही. आमचे करवंदाच्यापासून केलेली आमची जी उत्पादनं आहेत, कारण एकतर फळ खूप लहान आहे, बी जास्त आहे, पण त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट्स चांगले आहेत. त्याच्यामुळे बायकांना सुद्धा 40 नंतर जर सातत्याने तुम्ही करवंदाचा इंटेक केलात तर आयर्न डेफिशियन्सी कमी व्हायला मदत होते. नाचणी सत्व हार्ट पेशंटने जरी घेतलं तरी त्याचा त्रास होत नाही किंवा जी उष्णता औषधांनी वगैरे निर्माण होते तर त्याच्यावर अतिशय गुणकारी आहे. त्याच्यामुळे 4 महिन्याच्या बाळापासून ते अगदी 95 वर्षापर्यंत कोणालाही कुठल्याही ऋतूत उपयोगी पडणारं असं सत्व आहे नाचणीचं. तुम्ही कोकणी उत्पादनांना जी बाजारपेठ मिळवून दिलेली आहे, एवढंच नाही तर शेकडो हातांना तुम्ही रोजगार मिळवून दिला आहे. तर त्यामुळे आजची ही जी मुलाखत आहे ती मला वाटते की आपल्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशी ठरणार आहे. मॅडम, तुम्हाला आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, तर तुमचा हा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो सगळा आम्हाला उलगडून दाखवलात, तर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
मी पण रत्नागिरी आकाशवाणीचे खूप मनःपूर्वक आभार मानते की ह्या ठिकाणी येऊन मला माझी काही मतं असतील किंवा मनोगत आहे ते सांगण्याची मला त्यांनी संधी दिली. त्याच्यामुळे परत एकदा धन्यवाद देते. नमस्कार. श्रोतेहो, आज कामगार दिनाचं औचित्य साधून आपण गप्पा मारल्या रत्नागिरीच्या यशस्वी उद्योजिका दया भिडे यांच्याशी. आणि आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.